नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. आज पाहायचे आपल्याला रेस्पायरेशन्स. रेस्पायरेशन म्हणजे काय? मित्रांनो बघा, श्वासोच्छवास, श्वास घेणे आणि श्वास सोडणे या प्रक्रियेला काय म्हणायचं? रेस्पायरेशन म्हणायचं. मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज. ॲनिमल आहेत, ॲनिमल्स सर्व ॲनिमल जवळपास सर्वच म्हणता येत नाही या ठिकाणी. मेनी ॲनिमल, पुष्कळ ॲनिमल कशाने श्वास घेतात? थ्रू नोजने. आपण सुद्धा नाकाने काय करतो? श्वास घेतो. म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे या प्रक्रियेला काय म्हणायचं? रेस्पायरेशन. अगदी सोपं आहे. पहा ह्या ठिकाणी टेकिंग एअर इनटू द लंग्स थ्रू द नोज इज कॉल्ड इनहेलेशन. पहा शब्द महत्वाचा आहे. इनहेलेशन. ह्या ठिकाणी तुम्हाला पहा स्क्रीनवर दिसत असेल. इनहेलेशन म्हणजे काय? इनहेलेशन म्हणजे आपण नाकावाटे, नोज वाटे एअर काय करतो? एअर म्हणजे हवा. हवेमध्ये कोण कोण असते? हवेमध्ये असते ऑक्सिजन असते, नंतर नायट्रोजन असतो, हे थोडं माहितीसाठी. नंतर कार्बन डायऑक्साईड असते. हे काय असतात? गॅसेस असतात आणि ते आपण काय करतो? नाकावाटे घेतो. मग नाकावाटे काय घेतो सर? ऑक्सिजन सुद्धा घेतो, नायट्रोजन सुद्धा घेतो आणि काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सुद्धा घेत असतो. आणि काहीला प्रश्न पडन, सर कार्बन डायऑक्साईड तर आपण सोडत असतो. हो बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे भाऊ. पण आपल्या वातावरणामध्ये, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये कोणकोणते गॅसेस आहेत? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड सुद्धा आहे आणि इतर गॅसेस सुद्धा आहेत. हे सर्व गॅसेस घेताना आपल्या शरीरामध्ये काय करतात? जातात. आणि फक्त आपल्याला कशाचा उपयोग आहे करायचा आहे? कशाचा आपल्याला उपयोग आहे? ऑक्सिजनचा उपयोग आहे. जेवढा नायट्रोजन घेतो तेवढाच सोडतो, जेवढा कार्बन डायऑक्साईड घेतो त्याच्यापेक्षा जास्त सोडतो. कारण शरीरामध्ये झालेल्या ज्या प्रोसेस आहेत आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि एक्सेलेनच्या मार्फत आपण काय करतो? कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात सोडतो. इनहेलेशन म्हणजे काय? नाकाद्वारे म्हणजे नोजद्वारे आपण काय करतो? ऑक्सिजन काय करतो? आपल्या शरीरात घेतो, म्हणजे त्याला एअर म्हणतो मी. ओके. आणि ते कुठं? लंग्सकडे पाठवण्याचं काम आपल्या नाकाद्वारे काय पाठवतो? तर एअर पाठवत असतो. आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं? इनहेलेशन म्हणायचं. काय म्हणायचं? इनहेलेशन. दुसरा एक शब्द आहे अँड रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2 पाठ करून ठेवायचा. कार्बन डायऑक्साईड, द फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड इज CO2. हे गॅस आहे. आणि वॉटर व्हेपर सुद्धा काय होतात? आपल्या नाकाद्वारे बाहेर पडतात. त्याला काय म्हणायचं? एक्सहॅलेशन. पहा, एक्सहॅलेशन म्हणजे काय? आपल्या शरीरातून काय पडणं? कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर व्हेपर आपल्या शरीरातून बाहेर पडणं, याला काय म्हणायचं? एक्सहॅलेशन म्हणायचं. आणि इनहेलेशन आणि एक्सहॅलेशन ह्या दोन प्रक्रिया पार पडतात, त्यालाच काय म्हणायचं? रेस्पायरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? रेस्पायरेशन म्हणायचं. पाहू आता. पहा, द प्रोसेसेस ऑफ इनहेलेशन अँड एक्सहॅलेशन कंटिन्यू वन आफ्टर द अदर. यस, हा शब्द लिहून घ्यायचा. काही जणाला, बऱ्याच जणाला माहित नसेल, मी स्क्रीन सुद्धा याचा अर्थ लिहून ठेवलाय. वन आफ्टर द अदर म्हणजे एका पाठोपाठ एक. म्हणजे ह्या जे प्रोसेस आहे, आता कोणती सर? तर इनहेलेशन म्हणजे श्वास घेणं, एअर घेतो आपण आणि घेतल्यानंतर काय करतो? एक्सहॅलेशन करतो म्हणजे श्वास सोडतो. ही श्वास घेण्याची, श्वास घेतला, श्वास सोडला, ही जी प्रोसेस आहे आपल्या शरीरात कंटिन्यू घडते. म्हणजे वन आफ्टर द अदर म्हणजे एका पाठोपाठ घडणारी ही काय प्रक्रिया. नंतर पहा, ॲनिमल्स दॅट डू नॉट हॅव अ नोज ऑर लंग्स टेक ऑक्सिजन बाय अदर मीन्स. आता काही ॲनिमल्स जे, काही ॲनिमल्सला काय डू नॉट हॅव नोज किंवा लंग्स नसतात, मग ते ऑक्सिजन कुठून घेतात? तर अदर मीन्स म्हणजे काय? तर इतर मार्गाने काय करतात? ते ऑक्सिजन घेतात. मग आता सर
इतर मार्गाने ऑक्सिजन घेणारे कोण कोण आहेत? जसे की बघा, आता बेस्ट उदाहरण सांगतो तुम्हाला. आता अर्थवॉर्म, अर्थवॉर्म्स, अर्थवॉर्म्स नोज किंवा लंग्सने काय करतात? ऑक्सिजन घेत नाहीत. मग ते सर ऑक्सिजन कशाने घेतात? तर ते मॉइस्ट त्यांच्या स्किन काय करतात? ते ऑक्सिजन घेतात. कोण? अर्थवॉर्म. तसंच फ्लायज, FLIES, फ्लायज म्हणजे काय? माशी असते बघा. माशीचं काय? माशी ही जी स्पार्कल्सने घेते, म्हणजे एक टायनी ओपनिंग ऑन द साइड ऑफ देअर बॉडी, त्या बाजूला, शरीराच्या बाजूला काय असतात? छोटे छोटे छिद्र असतात, त्याला स्पार्कल्स म्हणतात. त्याने काय करतात? हे घेतात, ऑक्सिजन घेतात. नंतर बटरफ्लाय, लक्ष द्या, बटरफ्लाय, बटरफ्लायजला असे स्पेशल नोज, लंग्स नसते. ते सुद्धा ऑक्सिजन कशाने घेते? ते सुद्धा ऑक्सिजन घेते स्पार्कल्सनच. म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात शरीराच्या बाजूला, आणि त्याच्या वाट काय करतात? ते ऑक्सिजन घेतात, आणि त्यालाच काय म्हणलं जाते? स्पार्कल्स म्हणलं जाते. जसं की फिश बघा, फिश कुठं असते? पाण्यामध्ये असते. तिला असं नोज हे असते का? नाही. तिला काय कशा वाटे घेतात? ते गिल्स, GILLS, गिल्स वाटे घेतात. कल्ल्याद्वारे फिश काय करतात? श्वास घेतात. नंतर क्रॅब बघितले असतील, खेकडे, खेकड्यांना असे काही स्पेशल नसते. मग खेकडे सुद्धा, एक मिनिट, खेकडे सुद्धा कशाने श्वास घेतात? नाकावाटे, लंग्सद्वारे श्वास घेत नाहीत. त्यांना सुद्धा काय असतात? गिल्स असतात. ओके, काय असतात त्यांना? गिल्स असतात. कशांना? जे खेकडे आहेत, क्रॅब, म्हणजे फिदर लाईफ, त्याला आपण काय म्हणू? गिल्स म्हणू. ओके, चला आता मी काय करतो, खूप अत्यंत सोपा टॉपिक आहे. आज आपण रेस्पिरेशन घेतोय. रेस्पिरेशन म्हणजे काय? इनहेलेशन, एक्सहेलेशन. ओके, ह्या प्रक्रियेला काय म्हणायचं? रेस्पिरेशन म्हणायचं. पाहू, एक डेफिनेशन आहे, सुंदर डेफिनेशन आहे. पहा, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड फूड कंझ्युम बाय लिव्हिंग थिंग्स, त्याला काय म्हणायचं? रेस्पिरेशन म्हणायचं. रेस्पिरेशन म्हणजे काय? तर पहा, रेस्पिरेशन जर कोणी विचारलं तर इनहेलेशन, एक्सहेलेशन ह्या जो प्रोसेस पार पडतात त्याला काय म्हणायचं? रेस्पिरेशन. मग सर या ठिकाणी थोडी अलग डेफिनेशन आहे? नाही, अलग डेफिनेशन नाही. पहा, एकदम अत्यंत सोपी डेफिनेशन आहे. आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन, आणि आपण काय करतो? फूड हे करतो. ओके, आणि ह्या काय, ह्यांची काय करते? रिॲक्शन घडते, आणि रिॲक्शन घडल्यानंतर काय मिळत असते? तर एनर्जी मिळते. काय मिळते? एनर्जी. काय मिळते? तर एनर्जी. आपल्या शरीराला म्हणजे एनर्जी कुठून मिळते? फूड पासून मिळते, आणि ती जी आहे एनर्जी कशी तयार होते? ऑक्सिजन आणि फूड यांची रिॲक्शन होते, आणि काय होते? एनर्जी तयार होत असते. मग आपण ही एनर्जी कशासाठी उपयोग करतो? काम करण्यासाठी. एनर्जी डेफिनेशन माहिती तुम्हाला? द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी म्हणतात. रेस्पिरेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी, एनर्जी तयार व्हायली आपल्या शरीरामध्ये थ्रू एक रिॲक्शन घडायली. कोणाची? ऑक्सिजनची. कोणाची? ऑक्सिजनची. आणि कशाची? फूड, आपण जे कंझ्युम करतो, खातो, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवामध्ये घडते, आणि याला काय म्हणायचं? रेस्पिरेशन म्हणायचं. अजून कोणाला समजलं नसेल, मी लिव्हिंग थिंग आहे, सजीव, मी अन्न खाल्लं, फूड खाल्लं, श्वास घ्यायलो, काय व्हायले? अन्न ब्रेक व्हायले, आणि त्याच्यापासून एनर्जी तयार व्हायली, एनर्जी प्रोड्यूस व्हायली, आणि ती एनर्जी प्रोड्यूस व्हायली म्हणून शरीरामध्ये एनर्जी आहे म्हणून तुम्ही तुमच्या समोर काय करायलो? शिकवायलो. आणि ही जी प्रोसेस, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? रेस्पिरेशन म्हणायचं. प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हो, प्लांट सुद्धा काय? सजीव आहेत. रेस्पिरेशन अकोर विदिन देअर सेल टू, त्यांच्या सेलमध्ये काय घडते? रेस्पिरेशन घडते प्लांट मध्ये सुद्धा. यस, ब्रीथिंग अँड रेस्पिरेशन आर टू डिफरंट प्रोसेसेस. नंतर अॅनिमल ऑब्झर्व करायचे, कोणते? अर्थवॉर्म्स आहे, फ्लायज आहे, आणि बटरफ्लायज आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं, जे अर्थवॉर्म आहे, गांडूळ आहे, गांडूळला असा स्पेशल काय नोज किंवा लंग्स नसतात. ते जे आहेत श्वास कुठून घेतात? तर त्यांच्या स्किनद्वारे घेत असतात. अर्थवॉर्म. नंतर फ्लायज आहे, माशी, मधमाशी नाही, फ्लायज. फ्लायज जे माशी, माशी कशा वाटते श्वास घेते?
तिला काही नोज नसते, तिला लंग्स नसतात, ती घेते स्पार्कल्स मार्फत. नंतर आहे बटरफ्लाय, दिसत नाही, एक मिनिट आहे, बटरफ्लाय फुलपाखरू, फुलपाखरू कशाद्वारे श्वास घेते, ह्याला पण नोज नाही, लंग्स नाही, हे सुद्धा स्पार्कल्स द्वारेच काय करते, श्वास घेते. ठीक आहे, अशा प्रकारे काय करते, रेस्पिरेशन घडून येत असते. रेस्पिरेशन म्हणजे काय, इनहेलेशन अँड एक्सेलेशन, श्वास घेणे आणि श्वास सोडणे, याला काय म्हणायचं, रेस्पिरेशन म्हणायचं. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. आज फक्त आपण एकच पॉइंट घेतलाय, उद्या आपण मोमेंट सुरू करणार आहेत. आजच्या लेक्चर मध्ये फक्त आणि फक्त रेस्पिरेशनच टॉपिक घेतलेला आहे. ह्याच ठिकाणी मी थांबतो. ओके, थँक्यू.